अमळनेर शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या पारस गोल्ड या सराफ व्यावसायिकाने सजावटीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे। या अतिक्रमणामुळे बाजारपेठेतील रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिक, ग्राहक आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। विश्वासार्हता कमी झाल्याने दुकानाकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे। ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ह्या बाह्य सजावटीचा वापर दुकानदाराकडून होत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत। पारस गोल्ड सराफाने अनाधिकृतपणे रस्त्यावर मंडप टाकून दुकानाची सजावट केली आहे। रस्त्याच्या मधोमध जाहिरात फलक लावले आहेत, त्यामुळे बाजारपेठेत ये-जा करणाऱ्या ग्राहकांना चालणे देखील कठीण झाले आहे। हाकेच्या अंतरावर असलेला नगर परिषदेचा अतिक्रमण विभाग मात्र झोपा झोडतो आहे। सर्वसामान्यांवर तात्काळ कारवाई करणारे अतिक्रमण विभाग दिवाळी गिफ्ट मिळाल्याने उपकाराच्या ओझ्याखाली कारवाई करण्यास धजावत नसल्याच्या चर्चा आहेत। बांधकाम मजुरांना भांडे घेण्यासाठी बोलावून अचानक आचारसंहितेमुळे भांडे वाटप करता येणार नाही असा फलक लावल्याने संतप्त मजुरांनी गोडाऊन फोडून भांडी बाहेर फेकले, तर काहींनी घरी नेल्याची घटना 8 नोव्हेंबर रोजी दुपारी मंगरुळ येथे घडली। शासनाने बांधकाम मजुरांना मोफत भांडी वाटपाची योजना अनेक महिन्यांपासून अंमलात आणली आहे। प्रत्येक तालुक्याला वेगवेगळे ठेकेदार नेमण्यात आले आहेत। अमळनेर येथील ठेका धुळ्याच्या एका एजन्सीला देण्यात आला आहे। नियोजनाच्या अभावामुळे अमळनेर येथे भांडी वाटप करताना खूप साऱ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत। 3 ते 4 वेळा संतप्त मजुरांनी रस्ता रोको करून सामान्य नागरिकांना वेठीस धरले आहे। अनेकदा प्रांत तहसील कार्यालयावरही मोर्चा काढला, तर आमदारांच्या घरी देखील मोर्चा काढण्यात आला आहे। मात्र आमच्या अखत्यारीतील हा प्रश्न नसल्याने मजुरांना कोणीच न्याय दिला नाही। दरवेळी ठेकेदार मजुरांना बोलावून घेतात आणि भांडी देण्यास टाळाटाळ करतात, म्हणून संतापाचा उद्रेक होतो। भांडी घेण्यासाठी ग्रामीण भागातून महिला घराची कामे सोडून लहान मुलांना घरी एकटे सोडून येतात। तासनतास थांबून निराश होऊन खाली हात परत जाण्याचे प्रकार झाले आहेत। वेळ, पैसा, भाडे खर्च होते, पुन्हा पुन्हा चक्रा माराव्या लागतात। 8 रोजी देखील मजुरांना संदेश देण्यात आला। मजूर आले आणि आचारसंहिता सुरू असल्याने भांडी वाटप करता येणार नाही, आचारसंहिता संपल्यावर भांडी वाटप होईल असा फलक लावल्याने संतप्त मजुरांची गोदामातून भांडी काढून बाहेर फेकले, तर काहींनी आपल्या वाटेचे भांडे घरी नेले। ठेकेदाराने पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल, हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे, गजेंद्र पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली। कॅमेरे किंवा इतर माहिती घेऊन सखोल चौकशी करून उचित कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले। दरम्यान प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन अमळनेरचा ठेकेदार बदलवण्यात यावा अशी मागणी होत आहे। मुस्लिम समाज बांधवांनी आतापर्यंत अनेक नेते व राजकीय पक्षांना अजमावले, मात्र हाती काही लागलेच नाही। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व विकासाचे मोठे व्हिजन असलेले आमदार अनिल पाटील यांना आजमावून पाहावे व त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्यातील अल्पसंख्याक नेत्यांनी अमळनेर येथे केले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य अल्पसंख्याक मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी 7 नोव्हेंबर रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात करण्यात आले होते। हा मेळावा माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे। राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या नेत्या आमदार सना मलिक, माजी आमदार जिशान बाबा सिद्दीकी, अल्पसंख्याक समाजाचे युवा नेतृत्व नजीब मुल्ला व राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट नाझेर काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, माजी नगराध्यक्षा सौ जयश्री अनिल पाटील व इतर नेते मंडळी उपस्थित होते। मेळाव्यास शहर तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी युवा नेते आरिफ भाया व नावेद शेख यांनीही मनोगत व्यक्त करून मुस्लिम समाजाला आमदार अनिल पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले। यावेळी अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। सूत्रसंचालन इम्रान खाटिक यांनी केले। मेळाव्यास असंख्य माजी नगरसेवक व शहर आणि ग्रामीण पदाधिकारी उपस्थित होते। आमदार सना मलिक यांनी कठीण काळात अजितदादा पवार यांनी आमच्या कुटुंबाला हिम्मत दिली, जिशान सिद्दीकी यांनाही ते हिम्मत दिल्याचे
मलिक यांनी सांगितले. अजित दादा पवार ने दी। वो ऐसा नेता नहीं है कि भाई मेरा लीडर मेरे साथ है तो मैं उनके साथ हूँ, नहीं, वो मौजूद रहे या ना मौजूद रहे, वो जैसे उनकी विचारधारा से उन्होंने बोला हम कभी कॉम्प्रोमाइज नहीं करेंगे, उसी तरीके से वो काम भी करते हैं और लोगों के सामने आके उसका प्रचार भी करते हैं। लोगों को ऐसा लगता है कि ये बोलने के लिए बोलते हैं, लेकिन अजित दादा ने माइनॉरिटी के लिए मार्टी का ऐलान किया, मार्टी का जियार निकाला, मार्टी के लिए मैं, हमारे साथ जितने भी प्रदेशाध्यक्ष नाजेब मुल्ला यांनी अमळनेर येथे संत सखाराम महाराज यांच्या रथास पहिली मोगरी लावण्याचा मान मुस्लिम समाजाला आहे, अशा भूमीत इस्लाम धोक्यात येऊच शकत नाही. तुम्ही सर्वांना अजमावले, आता अजितदादांना व अनिलदादांना अजमावावे, असे आवाहन त्यांनी केले. जिशान सिद्दीकी यांनी बोलताना सांगितले की मुस्लिम समाजाला कडीपत्ता सारखी वागणूक दिली जाते, मात्र अजितदादा पवार अल्पसंख्याक समाजावर कुठेही अन्याय होऊ देणार नाहीत, असेही सांगितले. आने वाले समय में अजीत पवार जी को हम महाराष्ट्र का मुख्यमंत्री की कुर्सी पर देखना चाहते हैं. कड़ी पत्ता होता है, ऐसा इस्तेमाल किया जाता है कि जायके के लिए शुरुआत में उसका इस्तेमाल जरूर होता है, पर उसके बाद कड़ी पत्ता को फेंका जाता है. और यही चीज है हमें मद्देनजर देखकर एक ऐसे नेता को चुनना है जो हमारे लिए खड़ा हो सके. आमदार अनिल पाटील यांनी बोलताना सांगितले की अमळनेर आमचं छोटं शहर आहे. येथील प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती मोत्यासारखा होता. आमची मोत्याची माळ चमकतही होती, मात्र कुणीतरी आलं आणि आमच्या मोत्याच्या माळेला नजर लागली. तीच मोत्यांची माळ मी सर्वांना एकत्र आणून पुन्हा जोडणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.